मी हळूच बोलतोय, तू हळू बोल. तू हळू बोल. आशू, आशू, अरे काय झालं तुला? तू बरा आहेस ना? तू दारू प्यायलास? नाही. दारू प्यायलाय? दारू प्यायलास आशू तू? आई, अजून सगळ्यांना बोलो बोलो. आई, भाऊ, सगळ्यांनी. काय एवढी गडबड काय चालली? काय झालं? नमस्कार आशू. आय एम सॉरी भाऊ. आशू, काय केलंस तू? काय हात लावू नकोस. आय एम परफेक्टली फाईन आई. आय एम रिअली सॉरी आई. तू आई आहेस माझी. आय एम फाईन. आय एम फाईन. तुझ्यापासून आता काय लपवायचं आई? तू आई आहेस ना माझी. हात लावू नकोस मला, मी सांगतोय तुला. आशू, काय तमाशा चाललाय हा सगळा? हा, तू दारू पिऊन घरी आलास हे लक्षात येते का तुझ्या? सॉरी भाऊ. माझ्या मुलाची ही अवस्था अशी कधीही झाली नव्हती. आशू, तू काय केलंयस हे? मी कधी कल्पनाही केली नव्हती की तू असा माझ्या समोर उभा राहशील. आशूची ही अवस्था कुणामुळे झाली हे आपल्याला सगळ्यांना माहिती. या मुलीमुळे झाली आहे त्याची ही अवस्था. मी तुम्हाला कधीपासून सांगत होते पण तुम्ही माझं ऐकायला तयारच नाहीये. आता बघताय ना काय घडतंय ते. कुठलीही गोष्ट कुठेही जोडू नकोस. हा स्वतः बाहेर जाऊन दारू पिऊन आला ना? काय याला कोण घेऊन गेलं होतं? बरोबर आहे, पण त्याने असं का केलं? त्याची ही अवस्था का झाली? त्याला इतके दिवस का त्रास होतोय याचा विचार करताय तुम्ही? हो, पण म्हणून आपण त्याच्या या अशा वागण्याचं समर्थन नाही करू शकत ना. मी समर्थन नाही करत आहे, पण आपला मुलगा कसा आहे हे तुम्हालाही माहिती आहे. मग तरीही त्याने ही अवस्था का करून घेतली स्वतःची? कोणामुळे? याला कोण जबाबदार आहे हे इथे सगळ्यांना माहिती आहे. सीता, अशा वेळी तू आशूला जाब विचारायचं सोडून. भाऊ, आई, भाऊ, शांत व्हा. तुम्ही भांडू नका प्लीज. You are the best couple in the world. Made for each other. कळलं तुला? मेड फॉर इच अदर आहेत ते. पण मेड फॉर इच अदर सगळेच नसतात ना. काही जणांचं चांगलं लक नसतं. इट्स ओके. भाऊ, तुम्हाला असं भांडताना बघून ना मला त्रास होतो खूप. तुम्ही सारखं भांडता. भाऊ, तुमची भांडण होतात ना मला नाही आवडत. आणि तुम्ही कधीच भांडला नाही तो. आणि मला माहिती आहे की तुमच्या भांडणाचं कारण माझं लग्न आहे. हा, ठीक आहे. शिवा, त्याला खोलीत घेऊन जा आणि झोपव. भाऊ, मी आशू चल. ए, तू हात लावू नको मला. आशू, जरा तोंड सांभाळून बोल. कसं सांभाळू भाऊ तोंड मी? भाऊ, हे सगळं ते चाललंय नाही हिच्यामुळे चाललंय भाऊ. स्वार्थी आहे ही, स्वार्थी खूप. आणि दिव्या माझी मला जी सोडून गेली ना त्यानंतर ही आली. हिने आयुष्य बर्बाद केलंय माझं. आणि हिच्यामुळेच तुझ्यामुळे ऐक, तुझ्यामुळे मी दारू प्यायली आज. आशू, तू शांत हो. तू आता दारू प्यायलाच काही बरळतोस. आपण उद्या सकाळी बोल. भाऊ बास, मला बोलू दे आता. इतके दिवस मी शांत राहिलो, मला आता प्लीज बोलू द्या.
माझं आणि शिवाचं लग्न जरी ऍक्सिडेंटली झालेलं असलं तरी शिवाला जे हवं होतं तेच झालंय. म्हणूनच ती सतत खुश असते. म्हणजे नक्की काय बोलायचंय तुला? नाही तू बोल ना आशू, तू बिनधास्त बोल. तुला माहित नाही आई, तुला भाऊ आशू तुम्हाला कोणालाच सांगितलं नाही शिवानी. ए शिवा, अगं सांग ना त्यांना. हे काय सिक्रेट ठेवलं ते तुमच्यापासनं. तुम्हाला माहितीये का, शिवा आहे ना, तिचं माझ्यावर प्रेम होतं लग्नाच्या आधीपासून. तिचं प्रेम होतं माझ्यावर. तिला लग्न करायचं होतं माझ्याशी. सांग, बोल शिवा, बोल, सांग त्यांना. नाही बोलणार. शिवा नाही बोलणार, पण मी सगळं बोलणार आहे आज. खरं सगळं बोलणार आहे मी. शिवाचं माझ्यावर प्रेम होतं, तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. त्यानंतर दिव्या पळून गेली आयुष्यातनं माझ्या. तेव्हा शिवा आली, तिने माझ्याशी लग्न केलं, पण मला शिवाशी कधीच लग्न नव्हतं करायचं. माझं तिच्यावर प्रेम नाही आणि माझं तिच्यावर कधीच प्रेम नसणार आहे आयुष्यात. काय बोलतोय साशू? ए आता गप्प बसा. आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तुझं सत्य सगळ्यांसमोर येत आहे म्हणून त्याला शांत बसवतीयस? काय माहित, स्वतःच्या बहिणीला तू स्वतःच गायब केलं असशील. काही सांगता येत नाही. वेट लागलाय का? मी का करीन माझ्या बहिणी बरोबर असं? मग आशूवर तुझं प्रेम होतं हे खोटं आहे? शिवा, काय आहे सगळं खरंय? बोल. अगं, मग हे तू मला आधी का नाही सांगितलंस? भाऊ कुठल्या तोंडाने सांगणार आहे ती? चोर काय स्वतः सांगेल मी चोरी केली आहे म्हणून? कीर्ती जरा थांब. शिवा, तू सांग. हे बघ, जे काही आहे ना ते आम्हाला कळू दे की नक्की काय घडलं होतं. वा वा, मस्त काका, वा. तुझा विश्वास आहे अजूनही तिच्यावरती? आशू, अरे आशू, अरे काय करून बसलायस आणि काय बोलतोयस हे तुला तरी कळतंय का रे? काय बोलतोय आशू? काय बोलतोय? काय बोलतोय आशू? कोणालाही आता काही बोलायची गरज नाही. इतके दिवस आशूला त्रास होतोय, तो सहन करतोय या सगळ्या गोष्टी. मग काय होणार दुसरं? हेच होणार ना. म्हणजे थोडक्यात आपण सगळेच फसवले गेलोय. याचाच अर्थ शिवानी हे सगळं घडवून आणलंय. काय ग शिवा, हो ना? बोल. बघितलं भाऊ, ती बोलत नाही याचा अर्थ हिने मुद्दाम केलंय हे. मी हे बोलले नाही कारण मी हे सगळं सोडून पुढे येण्याचा विचार केला माझ्या बहिणीसाठी. मोठं सॅक्रिफाईस केलंस ग तू. नाही म्हणजे एवढं करूनही आशूची हालत तुझ्यामुळे ही अशी झाली आहे. आणि तरी तुला वाटतंय की तू निर्दोष आहेस म्हणून? सरड्यापेक्षा पण फास्ट रंग बदलतेस ग तू. बरोबर आहे. आशूची ही अवस्था मी नाही बघू शकत. सॉरी आई. शिवा, मी, भाऊ, आई, बाबा, आम्ही
किती सपोर्ट करतो ग तुला नेहमी. आम्हाला तरी खरं सांगायचं. काकू तू काय नक्की घडलंय ना ते मला माहित नाहीये, पण तू हे सगळं लपवलं नसतंस ना तर बरं झालं असतं. तू माझ्यापासून कधी काही लपवशील असं मला वाटलं नव्हतं. एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? मी जेव्हा तुला भेटायला आलो होतो तेव्हा पण तू मला सांगू शकली असतीस ना, पण तू हे का नाही सांगितलंस? देव जाणे. नंतर बोलू आशू. अरे कळलं? मला कसं वाटतंय सगळे माझ्याशी असंच वागतात. रोज मला हे हात सोड, रोज मला या गोष्टींबरोबर डील करायला लागतं. आज तुला करायला लागतंय. तुला कसं वाटतंय? हाऊ डू यू फील? मी जातो माझा. मला सपोर्ट नको देऊस प्लीज. आई आई अगो तू तू रडतेस. तू प्लीज रडू नकोस. हे बघ तू धीर सोडू नकोस ग असा. मी आहे ना, आपण एक काम करूया, उद्या आपण ना आशूशी व्यवस्थित ह्याच्यावर बोलूया, ठीक आहे? तू तू प्लीज रडणं थांबव ना ग. काय बोलणार होत त्याच्याशी? मी बघते त्याच्याकडे. गेले कित्येक दिवस त्याला त्रासातून जाताना कुठेतरी ह्या त्रासाला आपण जबाबदार आहोत असं वाटतंय मला. मी त्याच वेळी लग्नाला पूर्ण विरोध करायला हवा होता, तर आज आशूची ही अशी अवस्था झाली नसती. यांनी हा असा विचार केला नसता लग्नाचा, तर हा दिवस बघायला लागला नसता. पण आता या सगळ्यातून त्याला जरी काढायचं ठरवलं तरी कसं काय करायचं? आई अगं, आपण तिला असं डायरेक्ट घराबाहेर काढू शकत नाही आहोत ना. आपल्याच घराची बदनामी होईल ना. पण आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे. असं रडत बसून नाही चालणार आहे आपल्याला. असं कसं होईल कीर्ती? काय मार्ग आहे ह्या सगळ्यातून? नाही जाऊ दे. तुला माझ्या आयडियाज आवडत नाहीत हे तू मला आधीही म्हणालीस. बोल ना, बोल कीर्ती. मी ना माझ्या आशूला असं ह्या अवस्थेत नाही बघू शकणार. मला त्याचा त्रास नाही सहन होते. सांग. आई, आशूने त्या मुलीसोबत डिवोर्स घ्यायला हवा. डिवोर्स? तरच त्याची यातून सुटका होऊ शकते. काय बोलतेस तू कीर्ती? हे नाही होणार. नाही, असं होऊच शकत नाही. हे देसाईंचं घर आहे. आपल्या घरात असं कधी पूर्वी झालं नाही आणि ह्यापुढे असं बघितलंस? नाही पटलं ना तुला? नाही पटलं ना तुला? म्हणून मी काही बोलत नव्हते. पण मला एक सांग, तुझ्याकडे आहे का दुसरा कुठला मार्ग? सांग तू मला. नाही ना? आपण जर तिला घराबाहेर हकललं तर तिची वस्तीतली लोक, तिची ती आई आजी येतील आपल्या घरी. भाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करतील. काय करणार आहोत आपण? भाऊ सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतील. मला माहितीये, खात्री आहे मला याची. आणि म्हणून तुला सांगते, हा मार्ग परफेक्ट आहे.
आपण तिला समजावू हवं तर. तिचं जर आशूवर खरंच प्रेम असेल तर तिला सांगू. आशूच्या भल्यासाठी त्याचा नाद सोडून द्यायचं. पण कीर्ती, हे या गोष्टीला कधीच मान्यता देणार नाही. मुळात ते शिवाला या घरातून जाऊच द्यायचे नाहीत. भाऊंना आपण सांगायचंच नाही. म्हणजे आपण समोरून तिला डिवोर्स मागितला तर भाऊ तिला जाऊ देणार नाहीत ना. पण तिने स्वतःहून होकार दिला तर. पण ते कसं होईल? त्याचाच विचार करावा लागणार आहे. म्हणजे काहीही करून तिच्यापर्यंत आणि तिच्या घरच्यांपर्यंत हे जायला हवं. ठीक आहे, मग अशाच पद्धतीने शिवाला या घरातून बाहेर काढावं लागेल. ठरलं मग. पण तू काय करणार आहेस? सांगते, थांब. आधी मला मावशीला फोन करू दे. ती नेमकी यायची. घरातली ही अशी परिस्थिती तिने बघावी असं मला वाटत नाही. आणि शिवाला तर तिने भेटूच नाही. पण आई, तू या प्लॅनसाठी तयार आहेस ना? माझ्या आशूसाठी मी काहीही करायला तयार आहे. आई, आता आपण याच्यातून बाहेर पडू 200%. तू प्लीज आता झोप. स्वतःला त्रास करून नको घेऊस. मी पण जाते झोपायला. म्हणजे याच्यावर विचार सुद्धा करेन आता. येते. सोड मला. मला सोड. सोड. मला नको आहे. आय डोंट नीड युअर सपोर्ट. ओके शिवा, एक मिनिट. तू दार का बंद आहे? दार उघड. दार उघड. ऐक, अरे भाऊ चिडलेत आता. तू भाऊ चिडतीलच. ते सारखेच चिडत. काय लपवायचंय? सगळे सांगून झालंय. दरवाजा उघड. तू माझं ऐकून घे. तू काय अवस्था करून घेतली स्वतःची. हो, अवस्था तुझ्यामुळे केली आहे मी. स्वतःची अवस्था. तुझं भांडणं फुटलंय शिवा. उघड. माझं ऐकून सगळ्यांना सांगायचं. नाही झालं ना. झालं ना. सगळ्यांना सांगून चिडू देत. भाऊ चिडू देत ना. आय डोंट केअर. शिवा, मला नाही आवडत आहे. प्लीज माझ्या जवळ जवळ करू नकोस. प्लीज. Leave me alone. I'm telling you, Shiva. शिवा, वाट लावलीस तू सगळ्याची. वाट लावलीस. मैत्रीण होतीस माझी. मैत्रीण राहिली असतीस तर काही प्रॉब्लेम होता. पण नाही. तुला लग्न करायचं होतं माझ्याशी. असं काय? आशुतोष असं कर. आशुतोष तसं कर. आशुतोषला काही सेस नाही आहे. आशुतोष काहीच म्हणू शकत नाही. मी तुला कधी माफ नाही करणार. कधी माफ नाही करणार तुला. तुझ्यासाठी मी तुला कधी माफ नाही करणार आहे.
आशू तू काय करून ठेवलंय तुझं? माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण त्यामुळे तुझी ही अवस्था तू करून घेणार असशील तर सगळंच कठीण होऊन बसेल. मी करते सगळं सावरण्याचा प्रयत्न. मला तुझं सीताईचं मन जिंकायचं आहे, पण मला एक संधी हवी आहे. पण तूच हे असं वागून सगळं कठीण करतोय तर मला तुला असं बघवत नाही रे. नाही, यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल.